ओके करायचं केलं स्टार्ट तू. चलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. जस्ट आरआरबी बीओचा पहिली शिफ्टचा पहिला पेपर जो आहे जस्ट आता संपला. विद्यार्थी बाहेर आले, विद्यार्थ्यांनी रिव्ह्यूज पण दिले चांगल्या पद्धतीने की सर पेपर एकदम सोपा होता. डिफिकल्टी लेवल जर बघितलं तर इझी टू मॉडरेटच आपण म्हणूया. डिफिकल्टचं तर काही विशेष नाही, काही नवीन पॅटर्न नव्हता, रिजनिंगमध्ये पण काही नवीन नव्हतं, क्वांटमध्ये पण काही नवीन नव्हतं. या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेऊया की एक्झॅक्टली पेपर पॅटर्न कसा होता क्वांटचा, रिजनिंगचा, ॲव्हरेज अटेम्प्ट मुलांचे काय होते आणि ज्यांचे सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टला एक्झाम आहे त्यांनी नेमकं काय अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तर पहिल्यांदा समजून घेऊया की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये पेपर पॅटर्न कसा होता. क्वांटामध्ये जर तुम्ही बघितलं तर अप्रॉक्सिमेशनचे अराउंड 5 क्वेश्चन होते. त्यानंतर नंबर सिरीज होतं, तेही मिसिंग टाईपचं, त्याच्यामध्ये लॉजिक पण एकदम इझी होते. जसं की डिफरन्स प्राईम नंबरचा असेल, डिफरन्स क्यूबचा होता, एकामध्ये डिफरन्स 19चा पाडा होता, एकामध्ये डिफरन्स 80, 40, 20, 10, 5 असा हाफ होत चालला होता. तर या पद्धतीचा जो पेपर पॅटर्न होता हा होता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा. सोबत डेटा इंटरप्रिटेशन होतं. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये 2 DI होते. एक पहिला जो DI होता तो होता डबल डायग्राम वाला. डबल डायग्राममध्ये एका डायग्राममध्ये काय दिलं होतं, स्विगी आणि झोमॅटो, म्हणजे स्विगी होते आणि आणखी काहीतरी होतं वेगळं, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन होती. सेकंड डायग्राम जी होती त्याच्यामध्ये होतं स्विगीची इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल झोमॅटो काढायचं असेल तर टोटल मायनस स्विगी करावं लागेल या पद्धतीने. त्यानंतर एक सेकंड DI जो होता तो एकदम चिल्लर होता. त्यात 2 क्वार्टर होते, ए आणि बी होतं. त्यात 2 क्वार्टर होते ए बी, आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन होती क्लासिकल सॉंग्स आणि मॉडर्न सॉंग्स. तर त्याची इन्फॉर्मेशन दिली होती. तो एकदम चिल्लर होता, म्हणजे त्याच्यावरचे क्वेश्चन पण एकदम चिल्लर होते. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एकही क्वेश्चन आजच्या शिफ्टमध्ये नव्हता, पण तो दुपारच्या शिफ्टमध्ये येणं प्रॅक्टिकली डेफिनेटली येऊ शकतो. हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे किंवा तेवढा चेंज तर आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर हे जे आहे कमर्शियल वाला जो पार्ट आहे ते कमर्शियलचे क्वेश्चन्स होते, कमर्शियलचे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते. ज्या लोकांना DI जमत नाही अशा लोकांनी कमर्शियल केले 3-3, 4-4 क्वेश्चन. म्हणजे बऱ्याच जणांनी काय केलं की डबल डायग्रामचा DI न सोडवता कमर्शियलचे 3-4 क्वेश्चन अटेम्प्ट करून आले. तर क्वांटमध्ये अराउंड मुलांची जे हे 20, 22, 18, 20, 22 या हिशोबाने अटेम्प्ट आहेत. नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, अप्रॉक्सिमेशनचे 5 क्वेश्चन 10, तो एक DI जो होता तो एक 5 क्वेश्चन वाला 15, केसलेट होतं 3-4 क्वेश्चन वाला, काही मुलांनी सोडवलं, केसलेट काही मुलांनी नाही सोडवलं. त्यामुळे एक 18 मिनिमम आणि एक 20, 22, 25 पर्यंतही काही मुलांचे अटेम्प्ट्स आहेत. ठीक आहे. आता लॉजिकल रिजनिंग मध्ये जर बघायचं झालं तर चायनीज कोडिंग वाला पार्ट होता बघा. चायनीज कोडिंग मध्ये काय होते, 5 क्वेश्चन चायनीज कोडिंगचे होते. त्यानंतर सिलोजिझमचे 3 ते 4 क्वेश्चन होते. इनइक्वालिटीचे 3 ते 4 ते 5 क्वेश्चन होते. इनइक्वालिटीचे 4 ते 5 क्वेश्चन होते. त्यानंतर सेटिंग अरेंजमेंटमध्ये 2 सेटिंग अरेंजमेंट होत्या आणि दोन्ही याच्यावाल्या होत्या, लिनियरवाल्या होत्या. एक लिनियरवाली अशी होती की 7 लोक साऊथला, 7 लोक नॉर्थला पाहतात, असे पॅरलल लाईनवर 14 लोक पाहतात. सेकंड लिनियरवाली अशी होती की एक सिंगल लाईन होती. सिंगल लाईनवर काही लोकांना काही फ्रुट्स आवडतात आणि त्यात 7 लोकांची नॉर्थला फेसिंग करून बसतात. असे 2 सेटिंग अरेंजमेंट होते. पझलमध्ये पझलवाला जो पार्ट होता एक मंथ बेस होता आणि एक फ्लोअर बेस होता. या पद्धतीने 2 टाईपचे असे पझल होते. त्यानंतर ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन आणि ऑर्डर रँकिंग वाला पार्ट होता आणि मिसलिनियसचा पार्ट होता. तर कंपॅरेटिव्हली रिजनिंग पण सोपं होतं. एक 25 ते 30 मुलांची मिनिमम रिजनिंगच्या केसमध्ये होण्यासारखे होते सहज. तर अशा पद्धतीने एक मला जोपर्यंत माहिती भेटली कारण 45 पासून काही लोकांचे अटेम्प्ट्स आहेत, पण हे 45 वाले कोणते ज्यांची प्रॅक्टिस थोडीशी इझी टू मॉडरेट लेवलची किंवा जास्त एवढी प्रॅक्टिस नाही. बाकी 60 अटेम्प्ट वाले पण मुलं आहेत. एकाने 58 अटेम्प्ट केले, एकाने 60 अटेम्प्ट केले, एकाचे 45 अटेम्प्ट होते, एकाचे 48 होते, एकाचे 53 होते. अशा पद्धतीने अटेम्प्ट जे आहेत ते बऱ्यापैकी आहेत. बाकी आता दुपारच्या शिफ्टमध्ये ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी 2 शब्द. तुम्ही लोकांनी काय करायचं, तर तुम्ही लोकांनी एक्सपेक्ट करू शकता की तुमच्या एक्झाममध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येईल. बाकी डेटा सफिशियन्सीचा पार्ट नव्हता, पण तो आज किंवा उद्याच्या शिफ्टमध्ये येऊ शकतो. क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 वाला पण पार्ट येऊ शकतो. पण जसं की आपलं ठरलं की 20 मिनिट आपल्याला क्वांटला आहे, तर अराउंड 20-22च्या आसपास हे 20 स्पीड मॅथ्सचे अटेम्प्ट पण तुम्ही डेफिनेटली अटेम्प्ट करू शकता. बाकी राहिलं रिजनिंगचा पार्ट, तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सर कंपॅरेटिव्हली क्वांट हे इझी होतं, रिजनिंगमध्ये थोडंसं लेंदी होतं, कॅल्क्युलेटिव्ह होतं. बाकी आपण जो पार्ट शिकलो तोच पार्ट होता, फक्त लेंदी होतं, कॅल्क्युलेटिव्ह होतं. त्यामुळे जास्त असं अपेक्षा करू नका की क्वांटमध्ये जास्त अटेम्प्ट करेल किंवा रिजनिंगमध्ये अटेम्प्ट जास्त करेल. जसा पेपर असेल तशी मी अटेम्प्ट करेल. पेपर जर क्वांटचा सोपा असेल तर क्वांटचा जास्त अटेम्प्ट करेल, रिजनिंगचा सोपा असेल तर रिजनिंगचा अटेम्प्ट करेल. बाकी दुपारची ज्यांची शिफ्ट आहे किंवा उद्याची ज्यांची शिफ्ट आहे त्याच्यासाठी पेपरमध्ये फार काही नवीन नसणार आहे. जे आपण शिकलोय तो वाला पार्टच आहे. बिनधास्त तर हा टेन्शन घेऊ नका. जे क्वेश्चन्स तुम्हाला थोडेसे जड जातात किंवा ज्या टॉपिकला तुम्हाला असं वाटतं की टाइम जास्त लागतो त्याचे 50-100 क्वेश्चन ज्यांची उद्या एक्झाम आहे त्यांनी सॉल्व्ह करून जाऊ शकता. बाकी आज ज्यांची एक्झाम आहे निवांत राहा, चिल घ्या.
तुम्ही जेवढे अटेम्प्ट करतात त्याच्या ॲव्हरेज अटेम्प्ट असणारे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा एक्झामसाठी ऑल द बेस्ट. भेटूया लवकरच. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.